रिअल इस्टेट डेव्हलपरचं तुम्हाला एक मी उदाहरण दाखवणार आहे. 2016-17 साली त्यांनी साधारण 42 लाख रुपये गुंतवलेले. त्याच्या आयुष्यात मेजर इन्व्हेस्टमेंट्स त्यांनी रिअल इस्टेटमध्ये केल्या, पण काही डायव्हर्सिफिकेशन करण्यासाठी त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले. आज फायनान्शियल क्रंच आहे. क्रंचच्या वेळेला त्याच्या रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट्स बाहेर पडत नाहीयेत, पण जेव्हा केव्हा त्याला पैसे लागतात तर तो म्युच्युअल फंड्समधून विड्रॉ करतोय. मला म्हणाला की राहुल, तेव्हा मी जे पैसे इन्व्हेस्ट केले दॅट वॉज द बेस्ट डिसिजन. तुम्हाला मी पोर्टफोलिओ दाखवणार आहे, रिडम्पशन अमाऊंट पण दाखवणार आहे. एंड पर्यंत व्हिडिओ बघा. 2017-18 त्याने साधारण 42 लॅक्स इन्व्हेस्ट केलेले आणि त्यानंतर तो 30,000ची एसआयपी करत होता. टोटल त्याचे 65 लॅक्स 50,000 ऑलमोस्ट इन्व्हेस्ट झालेले. 86 लॅक्स रुपीज त्याने आतापर्यंत रिडीम केले. तरी पण या 65 लॅक्स जे इन्व्हेस्ट केले एवढे रिडीम करून त्याच्याकडे आज त्याची किंमत आहे 53 लाख रुपीज. This is the power of mutual funds. Boss, you have to trust mutual funds. You have to trust राहुल कुलकर्णी. तुमची लाईफ बदलून टाकू शकतो मी. थँक्यू व्हेरी मच.